The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुपङ्गमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो नङ दुःखमनवेति चकं वहतु पदं मनोपुपङ्गमाधम्मा मनोसेट्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो नං सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या अमरावती जिल्ह्यातील पिंपळगाव निपाणी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती या ठिकाणी माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून पूजनीय चक्रवर्ती महासुदर्शन कुशावर्ती सामाजिक प्रतिष्ठान रमाई महिला मंडळ व नवभीम ज्योत मंडळ पिंपळगाव निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 दिवसीय विशाल धम्म परिषदेचे आज शुक्रवार 6 फेब्रुवारी व उद्या शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजन करण्यात आलेला आहे। तेव्हा या धम्म मंचावरती उपस्थित असलेले धम्म परिषदेचे अध्यक्ष पूजनीय भंते कीर्ती आनंद बोधीजी, त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे भंते धर्मा थेरो समुच्चय आराम विपश्यना केंद्र आणि आम्हा सर्वांच्या सह पूजनीय सारीपुत्त भंतेजी यवतमाळ, पूजनीय सारीपुत्त भंतेजी नांदेड, मेधनकर भंतेजी नेर, संघसेन भंतेजी नांदेड आणि संघदूत भंतेजी तथा या धम्म परिषदेला यशस्वी करण्यासाठी ज्या श्रद्धावंतांनी दान पुण्य केलाय आणि जे सहाय्यक ठरलेले आहेत असे सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या YouTube चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र
आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. बाबासाहेबांची जयंती संपूर्ण भारतामध्ये मोठ्या हर्षोल्हासाने साजरी केली जाते. तशी जयंती कोणाची होत नाही हे मलाही ठाऊक आहे, तुम्हालाही ठाऊक आहे. परंतु आहे त्यामध्ये मात्र आमच्या अभ्यासानुसार, समाजाचा आम्ही जो अभ्यास करतोय त्यानुसार जयंत्या झाल्याच पाहिजे. पण ज्या महामानवांची, महापुरुषांची आपण जयंती साजरी करतोय त्यांच्यातले गुणही आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. नाही तर नाचता तर कोणाला येते. आता स्वागत समारंभाच्या वेळेला यानं ते म्युझिक लावलं होतं, ढंग 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 ढंग, काय 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 काय. मी पाहत होतो लोकांकडे, जागेवर असे करत होते लोक. काय तुम्ही सगळे नाही बाबा, तुम्ही लय चांगले आहे तसे, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. आणि या पिंपळगाव सारखं तर जगातही कुठं गाव नाही म्हणते. मी ऐकलं पहा. मी रॅलीमध्ये जाताना विचारलं याचं नाव पिंपळगावच्या समोर कंसात निपाणी कसं काय पडलं. ते विशाल गजबी आम्हाला ज्याने निमंत्रण दिलं, बऱ्याच दिवसांपासून त्यांचे फोनवर फोन होते, मेसेजेस होते, पण ते जे आपल्याला यायचंय आता ते सूत्रसंचालकाने सांगितलं की बा इकडे अफवा पसरवल्या जातात. हे जगातला एक नमुनाच आहे तुमचा अमरावती जिल्हा. पाय खेचाखेची इकडं लय जास्त होती, हा नमुनाच आहे जगातला एक. तुम्ही मात्र तसे नाहीये, तुम्ही लय चांगले आहे, तुम्ही त्यांच्यापैकी नाहीये. तर त्याला विचारलं बा गावाचं नाव निपाणी कसं काय पडलं, तर ते म्हणजे बा काही वर्षांपूर्वी कधीतरी या गावाला पाणीच नव्हतं म्हणून निपाणी. मी म्हटलं आता म्हणजे पाणीच पाणी आहे. म्हटलं निपाणी कट करा, पी पाणी ठेवा. मग आता पाणी आलंय भरपूर, तर निपाणी काय कामाचं. ते मी पाणी जेव्हा होतं नव्हतं पाणी तेव्हा, आता पी पाणी आहे ना, जागेवर पाणी, प्रत्येकाच्या घरी पाणी आहे. तर मी हे या सांगत होतो तुम्हाला की रमाईची जयंती आहे आणि रमाईच्या जयंतीचा औचित्य साधून 2 दिवसीय ही धम्म परिषद संपन्न होती आहे. आणि त्यामुळे सर्व आयोजकांचं, प्रथमतः आपल्या आनंद कीर्ती भंतेजींचं आपण साधुकारासह टाळ्यांच्या गजरांमध्ये अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे. 80-82 वर्षाचं वय भंतेजींचा, पॅरालिसिसचा अटॅक आला भंतेजीला. आता रस्त्यानं रॅलीत चालताही येत नव्हतं. पण एक चिवरधारी जर ऍक्टिव्ह असेल, सक्रिय असेल, बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहणारा असेल, तो स्वतः धम्माचं आचरण करणारा असेल, धम्म प्रचाराची त्याला तळमळ असेल, तर त्याचं वय मायने राहत नाही तिथं. तर त्याचं कार्य त्याच्या कर्तृत्वातून, त्याच्या कोणत्याही वयाच्या माध्यमातून तो करू शकतो. हे आपल्या पूज्य भंतेजींनी दाखवून दिलं बघा. भगवंताच्या काळात पूर्ण नावाचे भंतेजी होते पा. तुम्हाला माहित असेल नसेल, तुम्ही वाचक असाल तर. नाही तर बोलो रे बोलो जय भीमन, बोलो रे बोलो जय भीमन. इकडून आला, तिकडून आला, कोणीकडून आला, बघता काय सामील व्हान, तुमचं पाहून घेतो ना, असं तसं लय जमते बापा. याच्यात लय माहीर आहे बाबा. लोक आपले लय पुढं. माझ्याकडे बघितलंच का म्हणून हे भांडण करते, आणि माझ्याकडे बघितलंच नाही म्हणते म्हणून हे भांडण करते. मला बोललेच नाही म्हणते, तुम्ही कसे काय बोलले नाही ह्याच्यावरून हे भांडण करते, आणि बोलले तर बोललेच कसे याच्यावरून हे भांडण करतात की नाही. होच म्हणता बाबा तुम्ही, नाही काय म्हणाल तुम्ही कुठं दुसऱ्या ग्रहावरून आलेले आहात. आणि त्यामुळे भगवंताच्या काळात पूर्ण भंतेजी होते बघा. ते पूर्ण व्यापारी होते. नालासोपारा, मुंबई जवळ नालासोपारा आहे, तिथे चंदनाचे व्यापारी होते. ते अगोदर फार मोठे व्यापारी होते. व्यापारानिमित्त तिकडे श्रावस्ती उत्तर प्रदेशात गेले. भगवंतांची त्यांची भेटगाठ झाली, त्यांच्यामध्ये श्रद्धा निर्माण झाली भगवंताला भेटल्यामुळे, प्रवचन ऐकल्यामुळे. आणि त्यांना वाटलं की बा हे संसारिक जीवन काही कामाचं नाही, पैसा किती कमवला तरी बसर येत नाही, आणि कमू किती बांधू कपाट भरू जरी ठेवलं, आणि आपण म्हातारे झालो तर आपलाच पोरगा आपल्याला म्हणते जा म्हणते घराच्या बाहेर. तुम्हाला कोणाला म्हणत नसेल, काही तर न्यूट्रलच राहतात. ज्यांची आपभीती आहे ती लय डेंजर आपभीती असते. कारण पळसाला 3च पान आहे पहा. घराघरात मातीच्या चुली, आता गॅस आहे, परंतु घराघरात परिस्थिती अपवाद वगळता सारखीच असते. आणि म्हणून त्या पूर्ण नावाच्या व्यापाऱ्यांनी विचार केला की मी संसारिक राहून काय करू, हे कोणासाठी कमवू. बुद्धाचा धम्म एवढा महान आहे. भगवान बुद्धांनी निर्वाण प्राप्तीचा मार्ग सांगितला. आपण ग्रहस्थ राहण्यात काही अर्थ नाही म्हणून भिक्खू बनलो पाहिजे. त्याने भगवंताला विनंती केली.
ही घडलेली गोष्ट सांगतोय तुम्हाला, ही काल्पनिक नाहीये. भगवंताच्या काळामध्ये भंतेजीवरून मला आता सुचलं म्हणून सांगतोय. भंतेजीचं कौतुक आहे यामध्ये, नक्कीच त्या सगळ्या भिक्खूंचं कौतुक आहे. अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही, त्या प्रत्येक भिक्खूचा आदर केलाच पाहिजे. जे भिक्खू स्वतः चांगलं राहून धम्माचं आचरण करून बाबासाहेबांच्या मिशनला आपलं जीवन समर्पित करतात, त्या भिक्खूचं तुम्ही ऐकणं, त्यांचा आदर करणं, त्यांचं पालन पोषण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणून मग ते पूर्ण जे व्यापारी होते भगवंताला शरण आले आणि भिक्खू बनले. भिक्खू बनल्यानंतर प्रशिक्षण घ्यावं लागते. काय म्हणतो मी, काय म्हणतोय, भिक्षू बनल्यानंतर काय घ्यावं लागते, प्रशिक्षण घ्यावं लागते. नाही तर ह्याचीवर अंगावर टाकलं, हे टाकलं, मुंडन बिंडन केलं, मी महातेरो झाले द्या दान, असं कार्यक्रम जमत नाही. आणि आम्हालाही जमत नाही, तुम्हालाही जमत नाही. म्हणजे तुम्हाला सगळं माप आहे असं काही समजू नका. तुम्हाला काहीच ढेकळाचं माप आहे. तुम्हाला बाबासाहेबांनी त्रिसरण पंचशील गुरु चंद्रमणी महास्थविरांकडून दिलं आणि बौद्ध धम्माची दीक्षा दिली आहे. तुम्हालाही बाबासाहेबांनी जबाबदारी सांगितली 22 प्रतिज्ञा पालन करण्याची. तुम्हालाही बाबासाहेबांनी जबाबदारी दिली धम्मरथाची 4 चाकं सांगितलं. एक भिक्खू केवळ काही करू शकत नाही जोपर्यंत त्यांना सपोर्ट करणारा मायबाप समाज त्यांना सहकार्य करणार नाही, तोपर्यंत तुमच्या या गावामध्ये येऊन आनंद भंतेजीने काम करू शकले असते काय. म्हणून भिक्खू हा पूर्ण वेळ धम्माच्या प्रचाराचं प्रसाराचं काम करतो आणि त्यांना सहकार्य करणं हे तुम्हा सर्वांचं कर्तव्य असते. आणि म्हणून त्या पूर्ण भंतेजीला विचार आला, त्यांनी प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना वाटलं की मी ज्या परिसरातून आलो आहे त्या परिसरामध्ये सुद्धा बुद्ध धम्माच्या प्रचाराचा अभाव आहे. मी तिकडे जर गेलो बुद्धाचा विचार घेऊन तर फार लोक सुद्धा बदलतील, परिवर्तन होईल. आणि म्हणून भगवंताला त्यानं विनंती केली की भगवान, मी ज्या प्रदेशातून आलोय, अप्रांत प्रदेशातून आलो, तिकडे काही बुद्धाचा धम्म नाही आहे. तुमची परवानगी जर असेल तर मी आता भिक्खू झालोय, मी प्रशिक्षण घेतलंय, कसं उठायचं, कसं बोलायचं, काय नाही बोलायचं, कसं वागायचं, भोजन कसं करायचं, चिवर कसं घ्यायचं, समाजात लोकांमध्ये गेल्यावर कसं वावरायचं, ध्यान कसं करायचं, शीलाचं पालन कसं करायचं, हे एकंदरीत संयमशील जीवन कसं जगावं हे मी आपल्याकडून शिकलोय. भगवान, मला जर आपण परवानगी द्याल तर मी माझ्या मायदेशामध्ये परत जाऊन तिथे धम्माचा प्रचार प्रसार करतो भिक्षू म्हणून. तर भगवंतानं त्याची परीक्षा घेतली होती. मी सुरुवातीला हे मुद्दाम सांगतो तुम्हाला. भगवंताने परीक्षा घेतली त्या पूर्ण भंतेजींची आणि भगवान त्या पूर्ण भंतेजीला म्हणाले, पूर्ण ज्या प्रदेशातून तुम्ही आलात किंवा आता तुम्हाला ज्या प्रदेशात जाऊन धम्माचा प्रचार प्रसार करावा असा वाटतोय त्या प्रदेशातले लोक चांगले नाही आहेत. ते तुम्हाला शिवीगाळ करतील, भांडण करतील, तुमची बदनामी करतील, तुमचा अपमान करतील, तुम्हाला परेशान करतील, तुमची अडवणूक करतील, तुम्हाला त्रास देतील, तुमची फसवणूक करतील. पूर्ण भंतेजी ऐकून घेत होते हात जोडून असे. आणि भगवंताचं म्हणणं ऐकून घेतल्यावर भगवंताला म्हणाले, भगवान, त्या प्रदेशातले लोक मला परेशान करतील, त्रास देतील, बदनामी करतील, मारझोड तर करणार नाही ना, शिवीगाळीच करतील ना. तर भगवान म्हणतात, पूर्ण शिवीगाळच काय, ते मारझोडही करू शकतात, एवढे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत. तर पूर्ण भंतेजी म्हणतात, भगवान, लाथाबुक्यानं मारझोड करतील, शस्त्रानं तर मारणार नाही ना. तर भगवान म्हणतात आपले, अरे पूर्ण, ते लोक फार खुंकार आहेत, रागिष्ट आहेत, क्रोधिष्ट आहेत, ते तुला शिवीगाळ करतील, हाताने काठीने मारझोड करतील, शस्त्राने मारतील. तर पूर्ण म्हणतात भंतेजी, भगवान, शस्त्राने मारतील खरं, परंतु जीवे तर मारणार नाही ना. त्यावर भगवान म्हणतात, अहो पूर्ण, ते शस्त्राने मारू शकतात आणि जीवे मारू शकतात तुम्हाला. त्यावर पूर्ण भंतेजी म्हणतात, भगवान, मी असा विचार करतोय आता बसल्या बसल्या की या जगात अनेक लोक संसाराला कंटाळून, नवरा बायकोचं भांडण झाल्यामुळे, मायबापाचं लेकराचं भांडण झाल्यामुळे, भावाभावाचं भांडण झाल्यामुळे, शेजाऱ्यांचं भांडण झाल्यामुळे, कर्जबाजारी झाल्यामुळे किंवा अजून कुठला तरी पश्चाताप झाला आणि त्यामुळे विष प्राशन करतात, फाशी लावून घेतात स्वतःला, किंवा कुठेतरी जीवन संपवतात आणि मरतात, आत्महत्या करतात. भगवान, मी स्वतःला धन्य समजेल, मी त्या महाकारुणिक सम्यक संबुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना
मला जे मरण आलं ते लोकहिताचं काम करता करता जर मरण आलं तर मी स्वतःला पुण्यवान समजेल. माझं मरण दुःखदायी नसेल भगवान, माझं मरण सुद्धा अनेकांना प्रेरणा देऊन जाईल. आणि त्यामुळे बघा, अशी जिद्द भिक्षूंमध्ये असेल, अशी जिद्द श्रद्धावंत उपासक उपासिकांमध्ये असेल, तर ज्या महामानवाने आपल्याला मुक्त केलं, ज्या महामानवामुळे आपल्याला बुद्ध मिळाला, ज्या महामानवामुळे आपल्याला हे वैभव प्राप्त झालं, त्या महामानवाने जो संकल्प केला भारत बुद्धमय करण्याचा, असे संकल्प करणारे भिक्खू आणि उपासक उपासिका आपल्यामध्ये असतील तर एक दिवस त्या महामानवाचं स्वप्न आणि संकल्प पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. नुसताच महामानवाच्या गुणांचा जय जयकार केला तर भेटेल का काही? आज 69 वर्ष झाले बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन विजयादशमीला गेलेल्या. किती वर्ष आई? 69 वर्ष झाले बघा बुद्ध धम्माची दीक्षा बाबासाहेबांनी आपल्याला दिली. आज जर समाजाचं निरीक्षण केलं, समाजाचा अभ्यास केला आणि समाजाने सुद्धा सिंहावलोकन केलं तर काय कमावलं आणि काय गमावलं याची बेरीज वजाबाकी जर केली तर बाबासाहेबांच्या थोड्याशाच गोष्टी ऐकल्या तर एवढी प्रगती झाली. बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध धम्माचं तर खरंच आचरण केलं आणि बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार केला तर भारतच काय जग बुद्धमय झाल्याशिवाय राहील का नाही? पण त्यासाठी आपल्याला आत्मचिंतन करावं लागते. केवळ जय जयकार काही कामाचा नसतो. स्वतः बाबासाहेब म्हणाले, माझ्या नावाचा जय जयकार करून तुम्हाला काही मिळणार नाही. मी सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही प्राणपणाने पाळल्या तरच तुमचा उद्धार होईल, अन्यथा तुमचा उद्धार करण्यासाठी इथं दुसरा कोणी येऊ शकणार नाही. आणि म्हणून अनेक बाबासाहेबांनी इशारे आपल्याला दिले, परंतु आज चळवळीकडे आम्ही पाहतोय. मी यासाठी तुमचं कौतुक केलं की बाबासाहेबांची जयंती जशी 365 दिवसातून एकदाच काही लोक साजरी करण्यासाठी बाहेर पडतात आणि बस नाचो रे नाचो, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे म्हणते, लाव म्हणते, आवाज वाढव म्हणते, सोन्यानं ओटी भरली ते लाव म्हणते, अजून बादशाह लाव म्हणते, काय काय लाव म्हणते, एकच दिवस 365 दिवसातून बाहेर पडते. हो, नंतर विहार माहित नसते याला. तुम्हाला नाही म्हणत, अगोदर बारीक तोड करू नका बापा, जे खरंच जयंतीला बाहेर निघतात त्यांची गोष्ट करतो मी. 365 दिवसातून नाचायला भेटते आणि त्यासाठीच आम्ही वर्गणी दिली. आणि डीजे कसा लावत नाही, मग नाचायचा कार्यक्रम कसा होत नाही, याच्यावरून भांडण करते पहा. मग गटन तटन बापा तुमच्या गावात ऑलरेडी साहेब म्हण हे लयच अवघड आहे. गिनीज बुकात नोंद करावं का काय असं वाटू लागलं बापा तुमची आता. कारण भीम के लागते जिगर आधी इधर रोडच्या अलीकडं अर्धी रोडच्या पलीकडे उधर. आणि काय तर म्हणे बुद्ध बाबासाहेबाच्या अनुयायी आहे म्हणते, हे काही बरं नाही पहा. म्हणून नाचणं कोणालाही जमते. मी नेहमी जरा डिरेक्टली बोलत असतो, रोखोक बोलत असतो आणि बोलणं ही जरुरी आहे असं समाज सांगतो. कारण मास्तरानं मारल्याशिवाय, फटके दिल्याशिवाय काही शिकायला भेटत नाही. त्या काळातले विद्यार्थी हुशार होते बघा. आताचे विद्यार्थी, काल घटना घडली, मी सांगू शकत नाही तुम्हाला. शाळेमध्ये पोरानं मोबाईल नेला, शाळेतल्या लेकरानं काय काय केलं हे तुम्हाला मी सांगू शकत नाही. अशा घटना घडत आहेत बघा. हे मोबाईल लय डेंजर आहे, तुम्हाला सांगतो. जे लेकर आळणी लाड करत असतील की नाही लेकरांचा, लय गेम खेळता येते, मोबाईल उचलता येते, हालू हालू करते, तेवढ्या पुरतं लय बरं वाटतं. नंतर गणित बिघडायला जेव्हा सुरुवात होईल की नाही ज्यांची कुणाची, तेव्हा मग वरती पाहावं वाटतं. आता काय करावं, कोणाला सांगा, कोणाला नाही सांगून काही उपयोग राहत नाही. आणि त्यामुळे मी तुम्हाला हे सांगत आहे की जयंतीला केवळ नाचणे एवढं पुरेसं नाहीये. आपण महामानव डोक्यामध्ये घेतले पाहिजे, महामानवाचा अभ्यास केला पाहिजे, त्यांचं जीवन चरित्र वाचलं पाहिजे, रमाई सुद्धा वाचली पाहिजे. केवळ रमाईच्या जयंतीला तुम्ही नाचणारे असाल तर त्याला काही अर्थ उरणार नाही. रमाईचा त्याग, समर्पण, तिच्यातली शालीनता, तिच्यातली विनम्रता, नवऱ्याला साथ देणारी रमाई, नवऱ्याच्या मागारे सुद्धा हॉस्टेल मधल्या विद्यार्थ्यांना उपाशी राहू नये म्हणून स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या तिथे गहाण ठेवणारी रमाई, ही तुमच्यामध्ये जर तयार होईल तर त्या महामानवाचं स्वप्न आणि संकल्प पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.
आणि म्हणून मी आता तुम्हाला म्हणत होतो, जय भीम तर कोणालाही म्हणता येते. आता निवडणुका झाल्या पहा, तुमच्याकडे झाल्या का? अमरावतीमध्ये झाल्या असतील महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्या. तुम्ही वेगळ्या राज्यात थोडी राहता. तर निवडणुकीच्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल, कोणाला नाव ठेवत नाही आपण, पण निवडणुकीला पाहिलं की नाही, एक काळ होता ज्या लोकांना सावलीचा विंटाळ होत होता. एक काळ होता ज्या लोकांना आपल्या सावलीचा विंटाळ होत होता, त्यांच्या घरी येण्याची तर परवानगीच नव्हती. आज त्यांच्याच कुळातले लोक तुमच्या पाया पडतात की नाही? निवडणुकीत पडतात की नाही? पडतात. आणि काय म्हणतात तुम्हाला? मेंबर किती आहे तुमचे? 3 आहे, 4 आहे, किती पाहिजे? दे रे बंडल. 500ला 1, 1000ला 1. तुम्ही नसाल करत असं बाबा, तुम्ही चांगलेच आहे, तुमच्या तोंडाकडे पाहून वाटू लागला असं थोडंफार. पण समाजाचं चित्र काय आहे हे निवडणुकीच्या वेळेला दिसते पहा. नेहमी खडे बोल सुनावतो मी. जयंतीला लाखोनं एकत्र येणारा समाज, 6 डिसेंबरला चैत्यभूमीला वंदन करण्यासाठी लाखोनं एकत्र येणारा समाज, दीक्षाभूमीला वंदन करायला येणारा लाखोचा समाज, भीमा कोरेगावला 1 तारखेला जाणारा लाखोंचा समाज निवडणुकीच्या वेळेला कुठे जात? सांगा तुम्ही. विचार करण्याची गोष्ट ही. या जयंत्या, या कार्यक्रमात, धम्म परिषदा हे तर होतच राहील हो, परंतु आत्मचिंतनाचं काय? आपल्या कर्तृत्वाचं काय? आपल्या आचरणाचं काय? आपल्या स्वभावाचं काय? त्या महापुरुषाच्या ज्या आपल्याकडून अपेक्षा आहेत त्याचं काय? आणि म्हणून बघा, त्यांच्या गाण्यावर नाचणं, त्यांचं गाणं म्हणणं, जय भीम म्हणणं, घोषणा देणं, हे कोणालाही जमते. म्हणून तुम्हाला निवडणुकीचं उदाहरण सांगितलं. आम्ही सोशल मीडियावर आहोत ना, आपलं स्वतःच युट्यूब चॅनल आहे, त्यामुळे युट्यूबशी आपला जवळचा संबंध आहे. तर आम्ही पाहतो ना, लय मोठमोठ्या सभा होतात, आदर्श पण लोक येतात, निळ्या पट्टा आणि पंचरंगी पट्टा गळ्यात घालतात, निळी लावतात अशी कपाळ भरून, कधी नव्हे तेव्हा, आणि जय भीम म्हणते. आणि बाबासाहेबांनी असं केलं म्हणते. आपला समाज असा भावनिक होते बघा, आणि मग बरोबर विकल्या जातात काही काही लोक, आणि तिथेच बाबासाहेबांचा अपमान होतो. आता भंतीजीने सांगितलं बघा, बाबासाहेबांकडे धर्मांतराच्या वेळी लय लोक आले. आमच्या धर्मात या, पैसे किती बी घ्या, पैसे किती बी घ्या, आमच्या धर्मात या. धर्मगुरू निलय म्हटलं ते माझ्या भीमाला नाही पटलं. स्वाभिमानी होते बाबासाहेब, खरोखर लोक आले. निजाम होता, निजामाचे लोक बाबासाहेबांकडे आले होते. तुम्ही वाचाल तर बाबासाहेब समजतील हो. गाण्यातून केवळ समजत नाहीत बाबासाहेब. एक गाणं वाजवलं, एक गाणं लावलं आणि एका गाण्यावर नाचलं म्हणजे समजतील का? नाही समजत. रायटिंग अँड स्पीचेसचे 22 खंड आहेत बघा. किती? 22 खंड रायटिंग अँड स्पीचेस, बाबासाहेबांचं लिखाण, भाषण वगैरे. ते तुम्ही वाचा तर तुम्हाला कळतील बाबासाहेब काय चीज होते, बाबासाहेबांची विद्वत्ता काय होती, बाबासाहेबांचं शहाणपण काय होतं, बाबासाहेबांचं कार्य कर्तृत्व काय होतं. महाडचा सत्याग्रह कसा केला, काळाराम मंदिर सत्याग्रह केला कसा केला, रमाई पंढरपूरला जाण्याची विनंती करत होती. बावी नावाचं गाव आहे, आम्ही तिथे आत्ता जाऊन आलो बावीला. तिथून 25-30 किलोमीटर पंढरपूर आहे. त्यावेळेला रमाई म्हणाल्या होत्या आपल्या बाबासाहेबांना, साहेब तुमची तब्येत बरी राहत नाही, तुम्हाला खुनाच्या धमक्यांची पत्र येतात, आणि माझी इच्छा आहे की जवळच आता पंढरपुराच्या आपण आहोत, मला एकदा पंढरपूर दाखवा. उद्या रमाईची आपल्या आईची जयंती आहे का नाही? तुम्हाला घडलेला किस्सा सांगतो. आज जे लोक लबाड आपल्या समाजातले आहेत, लबाड समजतात ना तुम्हाला? भीम के लगते जिगर आधी इधर आधी उधर, आणि स्वार्थासाठी बाबासाहेबांना वापरणारे आहेत की नाही असे लोक? रमाई 25-30 किलोमीटरवर होती. बावी नावाचं गाव आहे. तुम्ही जर पाहिला तर आता आम्ही गेलो, आमचा धम्मदौरा असतो महाराष्ट्रामध्ये सगळीकडे. पंढरपूर जवळ ते बावी नावाचं गाव आहे, तिथे आम्ही जाऊन आलो. तिथे लोकांनी आपल्या माहिती सांगितली की बाबासाहेबांना तिथे जमीन पण दान दिलेली आहे, ती जमीन अजूनही तिथे आहे. तर तिथे राहत असताना बाबासाहेबांना विनंती केली रमाईने की साहेब मला पंढरपूरला घेऊन चला. बाबासाहेबांकडे मोटर कार वगैरे होती तेव्हा. बाबासाहेब रमाईला समजावून सांगताना म्हणाले रामू. प्रेमाने बाबासाहेब रामू म्हणायचे. काय झोपले का? माझ्याशी बोला हो माय बाप समाज. कारण मुकत बसले की झोप कधी लागते समजत नाही, म्हणून बोलायला होतो बाबा मी तुम्हाला. आणि जेवण तर आहेत नंतर म्हणते. आहे म्हणते, कन्फर्म केलं बाबा. तर मग ते रमाईला बाबासाहेब समजावून सांगताना म्हणाले तिथे की रामू
मी एवढा उच्च विद्या विभूषित आहे, MA PhD DSc LLD DLIT बॅरिस्टर लॉ एवढ्या डिग्र्या घेतलेला मी आहे, आणि तू म्हणते त्यानुसार जरी आपण पंढरपूरला गेलो विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी, तिथे गेल्यानंतर जर तिथे मला माझी अडवणूक केली आणि मला जर म्हणाले कोणी तिथे की तुमची जात महार आहे, तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश नाही, माझा जर तिथे तुझ्या समक्ष अपमान झाला तर ते तुला सहन होईल काय? कारण संत चोखा मेळा संत होऊन गेले, परंतु त्यांना पायरीवरच मरावं लागलं, हा इतिहास आहे. आणि जर माझाही तिथे अपमान झाला तर तुला तो सहन होईल काय? त्यावर काय म्हणाली असेल रमाई? काय म्हणाली असेल? बाबासाहेब, जर तिथे तसं होणार असेल, तुम्हाला अपमानित केल्या जाणार असेल आणि तुम्ही अपमानित होणार असाल, तर मला ते पंढरपूरही नको, ते मंदिरही नको, दर्शनही नको, ते त्यांनाच लखलाभ राहू द्या देव त्यांचा. माझे देव तुम्हीच आहात आणि मी तुमची आहे. आणि त्यामुळे रमाईनं तो हट्ट सोडून दिला. मी हे यासाठी म्हणून सांगतो, माझ्या आयांनो, बहिणींनो, बाबांनो, भावांनो, तो एक काळ होता, बाबासाहेबांचा लगेच शब्द रमाईनं ऐकला. आणि तुम्ही आज 69 वर्षानंतरही जर तुम्हाला 22 प्रतिज्ञा माहित नसतील, तुम्ही विहारात जात नसाल, तुम्ही धम्माचं आचरण करत नसाल, पंचशील पालन करत नसाल, तुम्ही उपोषण पालन करत नसाल, तुम्ही बुद्धाला वाचत नसाल, धम्माला वाचत नसाल, तुम्ही जर स्वतःच्या धम्माला समजून घेत नसाल, तर मग केवळ नावाचे बौद्ध म्हणून घेण्यात काय अर्थ आहे आपल्याला? आणि त्यामुळे बाबासाहेबांचा विचार तुमच्या माझ्यामध्ये प्रत्येकामध्ये उतरला पाहिजे. परंतु आज सगळीकडे आम्ही पाहतोय अपवाद वगळता जे चांगले आहेत, प्रामाणिक आहेत, विश्वासानं काम करतात, ज्यांची खरंच बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे, त्यांना सॅल्यूटच आहे. परंतु त्यांची संख्या नगण्य आहे. कशी आहे? नगण्य संख्या आहे त्यांची, फार कमी संख्या आहे. गावागावात म्हणा, शहरात म्हणा, सगळ्या ठिकाणी म्हणा, जे चांगले आहेत त्यांची संख्या कमी आहे. आणि जे कामातून गेलेत आणि जे बिघडवणारे आहेत त्यांची तर बापा लय संख्या आहे. तुमच्याकडे काय कमी असेल असा काही विषय बिलकुलच नाही. तुम्ही अमरावती वाले आहे, आम्हाला अमरावतीचा इतिहास माहिती आहे सगळा. तेव्हाच आहे माहिती आहे, आताच आहे माहिती आहे. भीम केलं तेजी घर कोणाकडे जातात ते माहिती आहे तुम्हाला. सोडू बाबासाहेबाच्या फोटोच्या शेजारी कोणाचा फोटो ठेवते ते आम्हाला माहित आहे. भजे कोण कोण खाते ते आम्हाला माहिती आहे. आपण काय डिरेक्टली बोलत नाही, कारण आपल्या चॅनलवर प्रवचन ऐकणारे फक्त आपलेच लोक नाही, सर्वच लोक आहेत. पण मला काय सांगायचंय, एवढे मात्र नक्कीच तुम्ही सुज्ञ आहात. आणि त्यामुळे बाबासाहेब स्वतः म्हणाले, बुद्ध धम्मात झालेली भेसळ मला चालणार नाही. मी अभ्यासांती बुद्ध धम्माच्या नावेत बसलो आहे. मी बुद्ध धम्माचा अभ्यासपूर्वक स्वीकार करतोय. तुम्ही मात्र मेंढरांसारखे माझ्या मागे येऊ नका. तुम्हालाही बुद्ध धम्माचा अभ्यास करावा लागेल. आणि नक्की मे शरणं अन्यं बुद्धो मे धम्मो मे संगो मे शरणं वरं येते न सच्च वज्जन हो तुम्हे जय मंगलं, एवढं स्वीकारावं लागेल तरच तुम्ही बौद्ध. अन्यथा केवळ नामधारी बौद्ध बनण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून मी तुम्हाला बळजबरी करत नाही असे बाबासाहेब म्हणालेले आहे. आणि त्या काळातले आपले लोक अडाणी होते, अशिक्षित होते. आता एक ना धड भाराभर चिंधी आहे. घराघरात शिकलेले लोक, पण जेवढे शिकलेले तुम्हाला सोडून यांना सोडून बाबा हे कोण कोण काय आहेत म्हणून आता मी पत्रिकेत पाहिलं, म्हणजे शिकलेले सगळेच सारखे नाही आहे. पण जे शिकून हुकलेले आहेत, ज्यांना खरंच बुद्ध बाबासाहेब माहित नाही, त्यांच्या जीवनाला काही अर्थ नाही. म्हणून आग्र्याच्या सभेत बाबासाहेब म्हणाले की मुझे पढे लिखे लोगों ने धोखा दिया. सगळ्याच नाही, जे इथं काम करत असतील, इथंही ज्यांचं योगदान आहे ते बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. आणि ज्यांचं योगदानही नाही आहे आणि ज्यांचं कुठल्याही प्रकारचं आचरणही नाही आहे ते बाबासाहेबांचे अनुयायी होऊ शकत नाही. आणि चळवळीकडे जर आता पाहिलं आपण, तर लोभ आणि अहंकारापायी चळवळीचं वाटोळं होत आहे. बघा, गावागावामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारच्या काय म्हणतात असं तुकड्या पडलेल्या आहेत. बघा, गावागावात, शहरातही असंच आहे. असं समजू नका की तुमच्या गावाकडेच असं आहे. तुम्हाला असं वाटतं का म्हणे की शहरात लय नीट असेल. काही नीट नाही बापा, सारं बिघडलेला कार्यक्रम आहे. पत्रिकेत नाव गाव असेल तर येतो आणि देतो. पत्रिकेत नाव गाव नसेल तर तुम्ही तुमचे ना आम्ही आमचे, आम्हाला काही देणं घेणं नाही. म्हणजे तुम्हीच जा, तुम्हीच पाहा, तुम्हीच करा. जणू काय त्यांच्या घरचं लग्न आहे कोणाचं.
लोक असाही विचार करणारे लोक आहेत समाजामध्ये, हार फुलं तुरे दिले तर कार्यक्रम चांगला झाला म्हणते, नाव गाव घेतलं तर कार्यक्रम लय भारी झाला म्हणते, त्यानं बँड वाजवला म्हणते, माझं स्वागत होताना काय मांडवून काय होतं. आणि जर नाव गाव घेतलंच नाही, त्यानं बिचाराने त्यांच्या घरच्यांनी काय काय दिलेलं असेल आणि कार्यक्रम संपल्यावर त्यांना कोण विचारावं मग कसा काय झाला कार्यक्रम, काय करावं त्यांचे, ते म्हणते जी बरोबर नाही, ते काय ते विशाल कोणते काय गदी कोण काय ते संयोजक होते काय ते कायचं कशाचं काय खरं आलं म्हणते, त्यांचं बरोबर नाही म्हणते त्यांचं. म्हणजे नाव गाव घेतलं, पत्रिकेत नाव छापलं, हार दिले की म्हणते कार्यक्रम चांगला झाला म्हणते, विहार चांगलं, भंतेजी चांगलं, सगळं चांगलं आहे म्हणते. आणि आपल्याला नाव गाव घेतलं नाही की मग काहीच चांगलं नाही म्हणते. मग बाबासाहेब चांगले नाही, बुद्धही चांगले नाही म्हणते बापा. आणि त्या तुम्ही नाही तसे पण सांगतो काही काहीची गोष्ट. आणि म्हणून अहंकारामुळे आणि लोभामुळे समाजाचं नुकसान झालंय बघा. लोभ स्वार्थ निर्माण करतो बघा. लोभ काय निर्माण करतो? स्वार्थ निर्माण करतो. अहंकार सुद्धा बिलकुल असा स्वार्थ निर्माण करतो. अहंकाराच्या पायी आणि लोभाच्या पायी समाजाचा आज वाटोळ झालेला आहे बघा. राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो की धार्मिक क्षेत्र असो, जो तो आपापल्यात गुंतलेला दिसतोय तुम्हाला. नाव गाव याच्यासाठी लोक हपापलेले आहेत. आणि जर ते नसेल तर समाजाचं काम करायला लोक निस्वार्थपणे तयार नाहीत. म्हणून तुम्हाला त्या पूर्ण भंतेजींची कथा सांगितली सुरुवातीला मी, की त्यांनी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता या पूर्ण अपरांत प्रदेशामध्ये, मुंबई प्रदेशामध्ये येऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. आपल्या बाबांनी सुद्धा आपल्यासाठी जीवाचं रान केलं. हो, केलं की नाही? आज आपल्याला स्वतःच्या दुखण्याला महत्व द्यावंसं वाटते काही काही लोकांना, घरच्या लोकांना मानापानाला महत्व द्यावंसं वाटते काही काही लोकांना. पण आपले बाबासाहेब होऊन गेले, आपल्या रमाई होऊन गेल्या की ज्यांनी सर्वस्वी त्याग केला बघा सगळ्या गोष्टींचा. कुठलीच त्यांनी अशी हे ठेवली नाही की मुलं गेले, मुलगी गेली त्यांची पण तमा बाळगली नाही. त्रास बाबासाहेबांनाही होता, रमाईला क्षयरोग होता, होता की नाही? बाबासाहेबांनाही त्रास होता, डायबिटीज होता, बीपीचा त्रास होता, कमरेचा त्रास होता, मणक्याचा त्रास होता, अर्ध डोकं दुखण्याचा त्रास बाबासाहेबांनाही होता. परंतु त्यांनी तमा बाळगली नाही, स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. आणि आज आपण त्यांचे लेकरं म्हणून घेणारे, एकमेकांना पाण्यात पाहत असेल, एकमेकांची पाय खेचाखेची करत असेल तर आपल्यात कोणता गुण आहे बाबासाहेबांचा, रमाईचा? म्हणता येईल का आहे म्हणून? अहो, त्यांचा त्याग कुठं, त्यांचं समर्पण कुठं आणि आपण कुठं? नावासाठी, गावासाठी. आणि हे जर असं चाललं तर अशा समाजाला दुश्मनाची गरज नाही ना. हो, आहे का दुश्मनाची गरज? वामन दादा म्हणाले, माझ्यातला भीम मीच केला उना, दोष देऊ कुणा. काय म्हणाले? माझ्यातला भीम मीच केला उना. कारण बाबासाहेबांचा अपमान करणारे आपणच आहे. दुसऱ्यांचं काय घेऊन बसतात? दुसऱ्यांचा तर अजेंडा आहे, पण आपणच अपमान करत असेल त्यांच्या विचारांचा. खरा अपमान पुतळ्याचा की विचारांचा? खरा अपमान पुतळ्यांचा, फोटोचा की विचारांचा? मी तुम्हाला विचारतोय. खरा अपमान विचारांचा असतो माय बाप. हो, खरा अपमान विचारांचा असतो. अरे, पुतळे पुन्हा उभारता येतात, फोटो कितीतरी विकत आणता येतात, फोटो पुसता येतात, क्लीन करता येतात, स्वच्छ करता येतात, नवीन घेता येतात. पण विचार पायदुळी तुडविल्या जात असतील, विचारांशी प्रतारणा केली जात असेल, विचाराला इग्नोर केल्या जात असेल, विचारांचं पालन केल्या जात नसेल, विचारांचं अनुसरण केल्या जात नसेल, अनुकरण केल्या जात नसतील तर बाबासाहेबांनी स्वतः सांगितलं, विचार विचारांच्या ठिकाणी श्रेष्ठ असून चालत नाहीत, तर त्याचं अनुसरण करणारे अनुयायी पण पाहिजे असतात. तर ते विचार एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जाऊ शकतात. आणि म्हणून आपण बुद्ध बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. आपण त्यांच्या विचारांना आत्मसात करू शकलो पाहिजे, अनुसरण करू शकलो पाहिजे, अनुकरण करू शकलो पाहिजे. आणि त्यामुळे ह्या धम्म परिषदा सगळीकडे ज्या भरविल्या जात आहेत त्याला अर्थ आहे. अन्यथा या धम्म परिषदा असो किंवा जयंत्या असो, कितीही जरी झाल्या तर त्याला अर्थ नाही. बघा, बुद्धाचा धम्म महान आहे. आपण अनेकदा लोकांना भाषण बघा कोणालाही करता येते. आता मी भाषण करतो म्हणजे मलाच जमते असा काही विषय नाहीये. तुमच्यातले कोणाला उठवलं आणि बोलता का बाबासाहेब? तो पाठ झालेला आहे बघा. 14 एप्रिल 1891 महू गावामध्ये रामजी बाबा सुभेदार भीमाईच्या पोटी बाळ जन्माला आला.
लाडाने त्याला भिवा म्हणू लागले. नंतर रामजी सुभेदार रिटायर्ड झाले आणि नंतर साताऱ्याला गेले. तिकडे बाबासाहेबाला शाळेत टाकलं. बाबासाहेब प्रथम वर्गामध्ये शिकू लागले आणि तिथून पुढे मुंबईला गेले. मुंबईला जाऊन डबक चाळीत राहू लागले आणि पुन्हा पुढे गेले. पुन्हा पुढे गेल्यावर सयाजीराव गायकवाडांनी शिष्यवृत्ती दिली. शिष्यवृत्ती दिल्यावर मग कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला शिकले आणि तिथून पुन्हा आले. मग बाबासाहेब 10वी पास झाल्यावर त्यांचं लग्न झालं होतं आणि नंतर पुन्हा इकडे सयाजीराव गायकवाडांकडे नोकरीला पण लागले. नोकरीला लागल्यावर पुन्हा रिटर्न आले. त्यांचे वडील वारले. वकिली केली. प्राध्यापक झाले. काय काय झालं, लेकर हे झाले सगळं. महाडचा सत्याग्रह केला, काळाराम मंदिर सत्याग्रह केला आणि घटना लिहिली. द बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिला आणि शेवटची प्रास्ताविका लिहिली. बाबासाहेबांचं 6 डिसेंबरला बाबासाहेब आपल्याला दिल्ली येथे सोडून गेले. 7 डिसेंबरला त्यांची अंतिम यात्रा निघाली. मुंबईला त्यांची चैत्यभूमी आहे, नागपूरला दीक्षाभूमी आहे आणि भीमा कोरेगावला गेले होते म्हणा. आणि मग चला आपण तिकडे जाऊन जयघोष करून विषय संपला आणि घरी आले की जायचे ते. इससे क्या होगा, इससे होगा क्या, काय होत आलेलं आहे. विचारांचे धनी असलो पाहिजे असं मला म्हणायचं आहे. कशाचे धनी असलो पाहिजे, कशाचे पाईक असलो पाहिजे, विचारांचे खंदे पाईक असलो पाहिजे. आपलं हसू करून घेण्यात काही अर्थ नाही. बघ समजतं मी काय म्हणतो तुम्हाला. आपलं हातानं आपल्या हसू करून घेण्यात काही अर्थ नाही. त्या बाबासाहेबांचा विचार आपण आचरणात आणल्याशिवाय त्या बाबासाहेबांना हवी तशी क्रांती होणार नाही. त्यासाठी स्वतःला तपासावं लागेल, स्वतःला विचारावं लागेल की आपण धम्माचं आचरण करतोय का, आपण विहारात जातोय का, आपण दान पुण्य करतो का, आपण ध्यान करतो का, बाबासाहेबांच्या कामासाठी वेळ देतो का, आपली बुद्धिमत्ता खर्च करतो का, आपला पैसा खर्च करतो का, हे प्रत्येकाने आपापल्याला विचारावं लागेल. मी तुम्हाला, तुम्ही मला विचारण्याची गरज नाही आहे. नाहीतरी काही काही लोक घरातच बसतात आणि काम करणाऱ्यांना नाव ठेवतात. आपले लोक, काही काही लोक घरात बसतात आणि काम करणाऱ्यांना नाव ठेवतात. बघा म्हणजे लोकांच्या काय त्रुट्या होतात. जसा आता हे कार्यक्रम झाला, कार्यक्रम झाल्यावर समजा जे त्रुट्याच काढण्याच्या प्रवृत्तीवाले आहेत का नाही, ते नाव ठेवते. अहो तिथे याची कमी होती हो, त्याची कमी होती हो, आणि मी सांगितलं होतं असं असं करा म्हणून ते ऐकलंच नाही आमचं आणि आमचा विचारच घेतला नाही वगैरे वगैरे असे लोक बोलणारे असतात. बघा मी नेहमी आपल्या समाजाला उद्देशून सांगत असताना बऱ्याचदा दृष्टांत पण सांगत असतो. तुम्ही आपल्याकडून ऐकला असेल आरशाचा दृष्टांत. कोणी ऐकला असेल नसेल माहित नाही. आपलं द ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे, त्या चॅनलवर वैविध्यपूर्ण उपदेश असतात. तुम्ही ऐकत असाल तर त्याच्यावरती बऱ्याचदा हा दृष्टांत सांगितलेला आहे आपल्या समाजाला आरसा दाखविण्यासाठी. कारण दुसऱ्याला नाव ठेवण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. ते आम्ही असो की तुम्ही असो, कोणावर तोंड सुख घेणं, दुसऱ्या धर्मावर त्यांच्या श्रद्धेवर तोंड सुख घेणं हे कोणालाही जमते. परंतु बाबासाहेबांनी संविधानात मध्ये प्रास्ताविकेमध्येच प्रत्येकाला श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलंय. म्हणून या देशातल्या कोणत्याही धर्माच्या लोकांना, मानणाऱ्या लोकांना एकमेकाला नाव ठेवण्याचा काही अधिकार नाही. कारण त्यांचं त्यांच्याजवळ राहिलं ना आपलं आपल्याजवळ राहिलं. म्हणजे कोणावर कोणाची श्रद्धा आहे, कोण कोणता धर्माचं आचरण करते, याला काही आपल्याला काही गरज आहे का त्याची. आपल्याला बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म दिला म्हणून आपल्याला बुद्ध धर्माचं आचरण करता आलं पाहिजे. दुसऱ्याच्या चुका काढणं, दुसऱ्याला शिव्या देणं, दुसऱ्याला नाव ठेवणं हे काम बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं नाहीये. आणि म्हणून तुम्हाला आरशाचा दृष्टांत सांगतो. बघा एकदा एका आश्रमामध्ये एक गुरुजी होते, त्यांचे काही शिष्य होते. एका शिष्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते शिष्य गुरुजीच्या समोर येऊन बसले आणि गुरुजीला म्हणाले की गुरुजी आता माझं शिक्षण पूर्ण झालंय आणि मी आता आपल्या आश्रमातून चाललोय निघून घरी माझ्या. ते वैवाहिक होते, विवाहित जीवन जगणारे शिष्य होते, त्यांचं ट्रेनिंग होतं. आजही बघा गुरुकुल असतात, भिक्षू ट्रेनिंग सेंटर असतात. आता मी जे तुम्हाला म्हणालो प्रशिक्षण फार गरजेचं आहे. भगवान बुद्ध सुद्धा भिक्षूंना म्हणाले तुम्ही प्रशिक्षित बना अगोदर, नाही तर चिवर घेतलं म्हणजे धम्मप्रचारक झालो असं नाहीये. भारतीय बौद्ध महासभा बाबासाहेबांची जी संस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रशिक्षण महत्वाचं सांगितलेलं आहे. म्हणजे उपासकांनी पण प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आपल्याला पंचशील येते म्हणजे आपण लग्न लावलं पाहिजे, आपल्याला पंचशील येते म्हणजे आपण लोकांचे कार्यक्रम घेतले पाहिजे, असं आपल्याकडे असता कामा नये. आचरण फार महत्वाचं आहे. ते आम्ही असो की तुम्ही असो, आचरणाला
महत्व आहे. काया वाचा मनावर आपला संयम असला पाहिजे, आपल्यामध्ये धम्म असला पाहिजे. नाही तर बस आपण झालो म्हणजे आपल्याला दान द्यान, मान सन्मान द्यान, खुर्ची द्यान, माझंच ऐका असं चालत नाहीये. आणि म्हणून मग त्या आश्रमामध्ये सगळ्या काही विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झालं. एक विद्यार्थी गुरुजी समोर येऊन बसला आणि गुरुजीला म्हणाला, गुरुजी माझं शिक्षण पूर्ण झालंय, मी निघतो. तर दृष्टांत आहे, म्हणजे त्याच लेवलने घ्या. नाही तर तुम्ही म्हणाल भंतेजी असं कुठं असते का? बोध कथा समजते ना तुम्हाला, ही बोध कथाच सांगतोय तुम्हाला. तर मग ते विद्यार्थी जात होता निघून आश्रमातून, तर गुरुजी म्हणाले की बाळा शिक्षण तू पूर्ण घेतलाय, मी तुला एक बक्षीस म्हणून एक आरसा भेट देतो. आणि गुरुजींनी मग तो आरसा त्याला भेट दिला. आणि गुरुजी त्याला त्या आरशाची खासियत सांगत होते की हा आरसा जरा दिव्य आहे. तो या अर्थाने की ज्याच्या तोंडासमोर धरला की त्याच्या मनातले भाव आरशामध्ये दिसतात. जसं आपण आरशात पाहता का नाही, आंघोळ पांघोळ केल्यावर ते पाहत असाल बाबा, तुम्ही बी पाहत असाल, प्रत्येक जण आपल्याला पाहते तीनदा नाही का. आणि जे सजावट करतात याला काय काय लावू मग त्यांचं तर विचारूच नका बाबा. लय डेकोरेट करतात लोक, लग्नात जातून पाहतो आम्ही तर काय काय लावतात आणि काय काय नाही काय माहिती. ते अगोदर होते ते वेगळेच होते ना, आता जे काय ते डेकोरेशन करून वेगळेच दिसतात बघ लोक. बघा तर डेकोरेशन केलेलं शरीर जे आहे ते वेगळं सौंदर्य, आणि नॅचरल सौंदर्य जे असते ते वेगळं असते. याला किती काय काय जरी लावलं तर बा परमनंट याच्यावर काहीच सोल्युशन नाही आहे की हे आपल्याला पाहिजे तसंच राहील. 40 एकदा ओलांडली, ज्यांची अजून आली नाही त्यांना लय फुशारकी वाटत असेल, मी आसीन मी आसान वगैरे वगैरे. पण आपल्या आजूबाजूला ज्यांची 40 प्लस आहेत त्यांच्याकडे पाहत, अर्धे काळे ना अर्धे पांढरे, कोणाचे तर निळे गायने पिवळे झालेले असतात. कारण ते पॉलिश लावतात काय 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 काय, घराला भिंतीला जसे रंग देतात तसे डोक्याला रंग देतात लोक. म्हणून लय काय काय पिवळं काळे निळं होते लोकांचं. पहा हे दाते सगळे पडतात, हे इकडं सुरकुती आहे, इकडं लुळलुळ पडलंय सगळं सगळं शरीर. कोणाच्या कमरेतून वाकले, चालता येत नाही, गुडघे कामातून गेले तर काय काय कामातून गेलेलं असते कोणाचं वयोमानानुसार हे शरीर आपलं राहत नाही. आणि म्हणून याच्या बद्दल अहंकार मीपणा मीन काही करत बसू नये. कारण एक वेळ प्रत्येकावर येते. सारी दुनिया जरी आपली असली तरी साथ मात्र कोणीच देत नाही. दुनियेचं सोडा, ज्या शरीरावरच आपण गर्व करतो अहंकार करतो ते शरीरही आपल्याला वेळेवर तेव्हा साथ देत नाही. ज्या संपत्तीला आपण आपली आपली माझी माझी म्हणत होतो, कधी दान पुण्यात दिली नाही, चिपकू 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 बापा विचारूच नका. उतरंडीत मडक्यातले वेगळेच, कपाटातले वेगळेच, पिशवीत वेगळेच, कुठं कुठं काय काय ठेवते तरी येऊ द्या येऊ द्या येऊ द्या म्हणते. एक दिवस बटन दबते आणि दवाखान्यात घेऊन गेल्यावर डॉक्टर म्हणते आता पैसे लावण्यात काही अर्थ नाही म्हणते, हा फॉर्म त्याच्यावर सही करा म्हणते, जबाबदारी काय आम्ही घेत नाही. आणि मग घरचे विचार करतात लय दिवस झालं म्हणतात आजारी आहे, पैसे लावण्यात काही अर्थ नाही. आणि डॉक्टरने म्हटलेलं असते बाई एवढं बिल भरा आणि आता जे ऑपरेशन करायचंय त्याची काही गॅरंटी आपण घेत नाही. मग सगळेजण जमतात आणि विचार करतात बा जर काहीच होणार नसेल तर मग पैसे लावण्यात काय अर्थ. मग हात मागे घेतात लोक. बघा अशी वेळ येते. म्हणून धन दौलत आपल्या जवळ जेव्हा आहे तेव्हा तिचा उपभोग घ्या. आणि तो योग्य प्रकारे भगवंताने सांगितलं की 4 हिस्से करायला. आपल्या चॅनलवर धनाचे संपत्तीचे किती हिस्से करा म्हणाले? 4 हिस्से करा म्हणाले. पहिला हिस्सा माता पित्याच्या सेवेसाठी वापरा. दुसरा हिस्सा जो आहे मूल बाळ बायको यांचा सुव्यवस्थितपणे सांभाळ करण्यासाठी वापरा. तिसरा हिस्सा जो आहे तो बचत करून ठेवा. उद्या आजार आहे, लग्नकार्य आहे, संकटकार्य आहे तेव्हा दुसऱ्याला भीक मागणारे आपण नसलो पाहिजे, नाही का, कर्जबाजारी नाही झालो पाहिजे. म्हणून तिसरा हिस्सा बचत करून ठेवा. आणि चौथा जो हिस्सा आहे भगवान म्हणाले त्याचं दान पुण्य करा, कारण पुण्य तुम्हाला फार आवश्यक आहे. हे ऐकत राहा. तुम्हाला आपल्या चॅनलवरती ऐकायला मिळेल सगळं. कान उघाडणी करण्यासाठी आपण लय काय काय सांगत असतो. आणि म्हणून तो जो विद्यार्थी होता का नाही, त्या विद्यार्थ्यानं आरसा घेतला. गुरुजींनी सांगितलं होतं की हा दिव्य आरसा आहे, ज्याच्या तोंडासमोर धरल्या जाईल त्याच्या मनातले अवगुण बाहेर दिसतील बा. त्यानं तो आरसा घेतल्याबरोबर गुरुजीच्या तोंडासमोर धरला. माणूस लय हुशार असते.
आपली गुण अवगुण गुण दिसतात, आपली अवगुण आपल्याला दिसतच नाहीत. आपला चेहरा, आपले चांगलेच गुण आपण प्रदर्शित करत असतो. अवगुण कोण प्रदर्शित करेल? आणि प्रदर्शित करण्याची तर गोष्ट वेगळी, कोणी म्हणू शकत नाही की बा माझ्यात कमतरता आहे, हो हे माझ्यामध्ये अवगुण आहे आणि मग ते नको बा काही, असं म्हणते का कोणी? बापा भांडण आपल्यामुळं जरी झालं, सारं घर आपल्यामुळं जरी पेटलंय, तरी मध्ये मी कुठं काय बोलू? मी कधी म्हटलं? तुम्ही ऐकलं का मी म्हटलेलं? अरे बाबा, मुकत जरी राहिलं ना की नाही, माणूस प्राणी असा आहे, मुकात जरी राहिला, मुकीत जरी राहिली, मुकी समजते, मुख समजते ना, म्हणजे शांत बा, म्हणजे शांत जरी राहिला तर लय काय काय करते कारागीर. म्हणजे बोलण्याचीच आवश्यकता पडत नाही काही काही ठिकाणी. मुक्यानं कोणाकडे पाहत असो, खालीवर पाहते, बोलत काहीच नाही, डोळे वटारून पाहिजे असं वाटत. तर म्हणजे नाही बोललं तरी लय काय काय कार्यक्रम करू शकतो आपण. आणि त्यामुळे त्यानं आरसा गुरुजीच्या समोर धरला. गुरुजीच्या समोर धरल्यावर गुरुजी काही अरहंत नव्हते, मुक्त झालेले नव्हते. आता गुरुजीच्या मनात राग द्वेष लोभ थोडंफार आहेच ना, तर मुक्त कोणाहीच, पूर्ण मुक्त कोणी नाहीये ना. म्हणून गुण अवगुण प्रत्येकात कमी जास्त असतात, नसतातच त्यांच्यात की जे अर्हत झाले आणि जे बुद्ध झाले. अवगुण कोणात नसतात, अवगुण कोणात नसतात. जे मुक्त झाले, निर्वाण अवस्था ज्यांनी प्राप्त केली आहे, जे अर्हत झालेले आहे, जे बुद्ध झालेले आहे, त्यांच्यात अवगुणाचा लवलेशही नसतो. त्यांच्या व्यतिरिक्त जे कोणी असतील त्यांच्यात कमी जास्त प्रमाणात प्रत्येकामध्ये, इथे तुमच्यात माझ्यात प्रत्येकामध्ये गुण अवगुण असतात. आता ते गुरुजी मुक्त नव्हते, म्हणून गुरुजीच्या मनातला जो काही राग होता, द्वेष होता, लोभ होता, त्या आरशात दिसला बा त्या शिष्याला. आणि शिष्य जो प्रसन्न होता, माझे गुरुजी फार चांगले, माझे गुरुजी फार चांगले, असा भाव होता ना त्याच्या मनात, तो त्याचा चेहराच पडला असा बारीक झाला. आता गुरुजीने ओळखलं, गुरुजी गुरुजी होते. गुरुजीला वाटलं बा याला आरसा दिला आपण दिव्य, आणि ह्यानं आपल्या तोंडासमोर धरलाय, आणि आपल्या मनातले जे काही थोडेफार अवगुण आहे ते याला आरशात दिसले, म्हणून याचं तोंड बारीक झालं. कारण हा डिस्प्ले आपला आहे ना, 5 CCTV कॅमेरे लावलेले असतात बॉडीला. 5 CCTV कॅमेरे आहेत आपल्या बॉडीला, कान नाक डोळे हे जे काही आहे ना, त्वचा, 5 CCTV कॅमेरे लावलेले आहेत शरीराला मनुष्याच्या, आणि त्याचा डिस्प्ले इथं झळक. बघा, चांगलं काही ऐकायला भेटलं की प्रसन्न मुद्रा दिसते हो. आणि समजा आमच्यासारखं कोणी बोर करू लागलं की असं बारीक चेहरा. कानाचा CCTV कॅमेरा सांगते आपल्याला, हे तोंड हे CCTV कॅमेरा. काही खायला चांगलं भेटलं, जीभ चांगलं पंचपक्वान भेटलं, हा फार चांगलं जेवण, चांगलं, बाकी काही असो ते जेवण चांगलं, जेवणात लय मन काही काही लोकांचं बापा. बाकी कसं हो म्हणते काही, अहो लय वेळ झाला हो म्हणते जेवू द्या, जसं का 4-5 वर्ष झाली जेवलेच नाही हो. काही काहीची गोष्ट तुमची नाही बापा. कार्यक्रमात जातो तो काही काही लोक ठराविक ठरलेले त्या प्रत्येक कार्यक्रमात, ज्यांना जेवण्याची लय घाई. बस करा म्हणते आता पंगत, लय दिवस गेला म्हणते पुढे, लय उपाशी राहिले की हो. 1000 वर्ष उपाशी होतात तुम्ही, होतात का नाही? एकीकडे कुत्रे ओढत होते त्या जेवणाला, आणि एकीकडे आपली माणसं ओढत होती. पाणी वाढ ग माय, असं म्हणावं लागायचं रिअल मध्ये. बाबासाहेबांबरोबर हे घडलं की नाही? शाळेत असताना हे घडलं, गुजरात बडोद्याला असताना हे घडलं. बाबासाहेब म्हणाले मी शाळेत होतो, मला तेव्हा काही समजत नव्हतं. इतर सर्व विद्यार्थी त्या माठाजवळ जाऊन स्वतःच्या हाताने घेऊन पाणी पिऊ शकत होते. मी एकमेव विद्यार्थी असा होतो की मला तहान लागली तरी जोपर्यंत शिपाई त्या माठाजवळ येऊन मला असं पाणी वाढून देत नाही, तोपर्यंत मला पाणी पिता येत नव्हतं. एवढा मी अभागी का आहे हे मला तेव्हा कळत नव्हतं. पण हा जातीवाद या देशामध्ये आहे हे आता मला कळू लागलं. हा जातीवाद मला संपवायचा आहे, म्हणून मी संविधान लिहिलं आणि त्या जातीवादाला संपवलं, असं आपल्या बाबाने सांगितलेलं आहे. बघा, आज कोणी म्हणते का तसं? कोणी म्हणू शकत नाही. जे बाबासाहेबांना भोगलं ते आपल्याला भोगायला मिळू नये, लागू नये, म्हणून बाबासाहेब आपले झिजले खपले त्या महामानवाच्या, म्हणून विचारांना आपण जागलो पाहिजे. आणि त्यामुळे तो विद्यार्थी जो होता त्यानं आरसा धरला, गुरुजीच्या मनातले अवगुण पाहिले, आणि नंतर तो घरी जायला तो आरसा घेऊन निघाला. जाता जाता रस्त्याने जेवढे लोक भेटले त्या प्रत्येकाच्या तोंडासमोर या पट्ट्यानं आरसा धरला, आणि प्रत्येकाला म्हणे का हो ताई, तुम्हाला मी फार चांगलं समजत होतो, आणि तुमचं मन तर लय घाण आहे.
पुन्हा पुढे गेला, बाबाच्या एखाद्या दुसऱ्या बाबाच्या तोंडासमोर आरसा धरला. अरे काय बाबा, काका, मामा, तुम्हाला फार चांगलं समजत होतो, तुमचं मन तर लयच मलिन आहे. असं करता करता रस्त्याचं एक माणूस, बाई, मुलगा, मुलगी कोणी सोडलं नाही आणि घरी गेलं बाहेर. याचं लग्न झालं होतं अगोदर, हे प्रशिक्षण घ्यायला गेलं होतं. घरी गेल्यावर यानं आई समोर आरसा धरला याच्या स्वतःच्या, आणि आईला म्हणे, आई तुला लय चांगलं समजत होतो. म्हणे काय झालं बापू? आता आई असली तर काय मुक्त थोडी असते, आणि बाबा असले तर काय मुक्त असतात का? अहो मुक्त तेच जे श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अर्हत मार्गावरती गेलेले असतात. जे तेच मुक्त जे ध्यान करतात, सील पालन करतात, दान करतात, सदोदित ध्यान करतात, तेच मुक्त होऊ शकतात मेडिटेशनच्या माध्यमातून. आणि त्यामुळे बघा, यानं आईलाही सोडलं नाही, आईचे अवगुण याला दिसले आरशात, वडिलांना सोडले नाही, आणि बायकोला म्हणे मी पसंत केलं म्हणे खरं तुला तेव्हा, पण आता काय बरोबर वाटत नाही म्हणे, तुझ्यात लय अवगुण भरलेले आहे, रागत द्वेषण लोक म्हणे, सोडून द्या म्हणे माहेरला नेऊन, राहा म्हणे तुम्ही घरात. बायको कशी ऐकून घेईल बाबा? आई ऐकून घेते, वडील ऐकून घेऊ शकतात, भाऊ आणि बहीण ऐकून घेऊ शकते, पण बायकोच नवरा, नवऱ्याची बायको, या जगात लय भांडणं सुरू आहेत पहा. माझ्या मनासारखं वागत नाही आणि माझ्या मनासारखं राहत नाही. ज्याला त्याला विचारावं, ज्याचा चेहरा कोमेजून गेलाय त्याच्या डोक्यावर हेच गाठोड आहे. अपवाद वगळता तुम्ही प्रसन्न दिसू लागले. तर हे बायकोला सोडलं नाही यानं, आणि मग हे वैतागून गेलं, आणि ह्याला वाटलं बा हा दिव्य आरसा आता आपल्या गुरुजीकडे नेऊन देऊ आणि गुरुजीला प्रश्न विचारू आणि आपली गोष्ट सांगू की जग चांगलं नाही. हे गेलं बा माघारी, आणि गुरुजीच्या समोर बसलं अभिवादन करून, बारीक तोंड करून, आणि गुरुजीला म्हणे, गुरुजी जग चांगलं नाही. गुरुजी म्हणे काय झालं? तर तुम्ही हा जो दिव्य आरसा दिला, तो मी जाताना प्रत्येकाच्या तोंडासमोर धरत राहिलो, घरी गेल्यावर सगळ्या घरच्या लोकांच्या तोंडासमोर धरला. सगळेच्या सगळे मलिन मनाचे लोक आहेत, कोणी रागीट आहे, कोणी क्रोधी आहे, कोणी संशयी आहे, कोणी कसं म्हणे कसं काय काय आहे. गुरुजी म्हणे आरसा कुठे आहे? तर त्यानं आपल्या झोळीतून काढून गुरुजीला दिला, आणि गुरुजीने तो आरसा आपल्या हातात घेऊन त्याच्या तोंडासमोर धरला, आणि त्याला म्हणे आता त्याच्यात अहंकार, ईर्ष्या, संशय, मीपणा असा ठासू ठासू भरला होता. गुरुजी म्हणे आता कसं करावं? आपल्या प्रत्येकाचं गणित असंच आहे, वाईट नका वाटू. जगाच्या चुका दिसतात, जगाच्या त्रुट्या दिसतात, जग किती वाईट आहे सहज दिसते आपल्याला. गावाकडे एक म्हण आहे, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसते. तुमच्याकडे काय म्हणतात? कुसळच जमलं. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसते म्हणते, आणि आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसतच नाही. कुठं आहे ते मुसळ? मला तर दिसतच नाही. जीवनाचं गणित असंच आहे समाज बांधवांनो, मायबापांनो. भगवंताने दुसऱ्याच्या चुका पाहायला शिकवलं नाही, सांगितलं नाही. बाबासाहेबांनी सुद्धा दुसऱ्याच्या चुका पाहायला सांगितलं नाही. आपण कुठे आहोत, आपण काय करतोय, काय करायला पाहिजे, आपलं आचरण कोणीकडे घेऊन जाते आपल्याला, आपल्या समाजाला, याचं प्रत्येकाने आत्मचिंतन केलं पाहिजे. विशेषतः काम करणाऱ्या लोकांनी तर हा जो दृष्टांत सांगितला त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण काम करणारे लोक दिशा देण्याचं काम करू शकतात, आणि ते जर भरकटलेले असतील, जे म्हणतात की बा आम्ही काम करतो, धार्मिक काम करतो, सामाजिक काम करतो, ते स्वतः जर भरकटलेले असतील तर समाज भरकटेल की नाही? भरकटेल की नाही? सर्वसामान्यांचं काय? सर्वसामान्य तर कोणाच्या मागे जातात हो बिचारे, ते तर बुद्धीचा जास्त वापर करत नाहीत, परंतु जे काम करतात, नेतृत्व करतात, त्यांनी विचार केला पाहिजे या गोष्टीचा. आणि म्हणून तुम्हाला हा दृष्टांत सांगितला. बघा, रमाईची जयंती आहे उद्या, त्या निमित्ताने तुम्ही आम्हाला इथे बोलावलाय, आणि त्या रमाईचं आचरण जे आहे, रमाईचे जे सद्गुण आहेत, ते तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. कारण रमाई बाबासाहेब गरीब जरी होते, कारण एका स्त्रीने पुरुषाला पाठबळ दिल्याशिवाय किंवा पुरुषाने स्त्रीला पाठबळ दिल्याशिवाय ते घराच्या बाहेर पडून समाजाचं हिताचं कार्य करू शकत नाही. कारण जर समाजाचं कार्य करण्यासाठी स्त्रीने पुरुषाच्या मागे आणि पुरुषाने स्त्रीच्या मागे राहिलं पाहिजे, तरच काम होऊ शकते, अन्यथा काम होऊ शकत नाही. रमाई शिकलेली होती का आपली? रमाई शिकलेली होती का? अडाणी होती की नाही?
परंतु बाबासाहेबांना तिने साथ दिली. बाबासाहेब बाहेर गेल्यानंतर कंप्लेंट केली नाही. कोणती केली का कंप्लेंट? बाहेरच राहता तुम्ही, भाषण देता, लोकांनाच पाहता, माझं काय होईल ना, असं होईल तसं होईल, असं कधी केलं? तक्रार केली का? कधी तक्रार केली नाही पहा. आणि त्यामुळे बाबासाहेब काम करू शकले. तुम्ही तुमच्या घरात बाबासाहेब तयार करा, तुम्ही तुमच्या घरात रमाई तयार करा. कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दे वो हुनर पैदा करो, और तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में, तो हर घर में एक आंबेडकर पैदा करो, एक आंबेडकर पैदा करो. आणि ते आंबेडकर काही बाजूच्या शेजारीच्या घरातून निर्माण होण्याची अपेक्षा करू नये. आपल्या लेकराला म्हटलं की इंजिनियर बनवतो म्हणते, डॉक्टर बनवतो म्हणते, काय काय बनवतो म्हणते, आणि जे लेकरू लय तंबाखू खाते, दारू पिते, आम्हाला म्हणते बनते याला घेऊन जाता का? आता आमच्याकडे येऊन आम्हाला बिघडून टाकेल. आणि पुन्हा जर सुधारलं तर सुधारला का 10 दिवसात कोणती गोळी घ्यावं त्या? कारण त्याची राहण्याची इच्छा नसते. त्याला ते दारू शिवाय, तंबाखा शिवाय, मावा खर्रान काय काय खाते. तुमच्याकडे काय खाते मग? तेच खाते का? खाऊ नका बाबा, काही खरं नाही हो. दवाखान्यामध्ये जाऊन तर पाहत राहिले डेंजर आहे बघा. कॅन्सर होते, अन्ननलिकेचा कॅन्सर, हृदयाचा कशाचा कॅन्सर होते, लिव्हरचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर. तेव्हा पैसे नसतात, लोकांकडे परेशान होतात. आणि त्यामुळे हे खर्रा असेल, मावा असेल, तंबाखू असेल, सिगारेट, बिडी काय जे असेल, याच्या आरी जाऊ नका, दारूच्या आरी जाऊ नका. तुमच्याकडे पण लोक दारू पितात म्हणे, मी ऐकलं पण. पित नाही? पितात का नाही? इकडं मानच हलवत नाही कोणी. अरे दारूमुळे बर्बाद होते हो लोक, भयंकर. आई, बायको, लेकर, वाट लागते सगळी बघा. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांची माणसं आपल्या घरामध्ये तयार करा, प्रशिक्षित बना, धम्माचं आचरण करताना अभ्यास करा. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आज विशाल आमच्या गजबी त्यांनी आम्हाला वारंवार फोन केला. आनंद कीर्ती भंतीजी तिकडे जाऊन बसले, त्यांची तब्येत बरी नाही बिचाऱ्यांची, त्यांची तुम्ही काळजी घ्या. एवढी मोठी जमीन तुम्ही मिळवली. आपल्या लोकांचा अभिमान तर यासाठी पण वाटतो बघा. नेहमी आम्ही सगळीकडे फिरतो, गाव खेड्यात शहरात, बऱ्याच महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरत असतो. सध्या तर काही तारखा आमच्या मे पर्यंत बुक आहेत बघा. त्यामुळे तारखेसाठी आता हे सुरू आहे तर सांगतो किंवा तारखेसाठी कोणी फोन करू नका. पण आपल्या लोकांचा अभिमान यासाठी वाटतो. आता हे पाठीमागे बसलेले अधिकारी विधिकारी यांना सांगतो मी, तुम्ही कोणत्याही धर्माच्या लोकांकडे जर जाल, कोणत्याही समाजात जाल, आपल्या लोकांचा चांगुलपणा बघा. अनेक चांगुलपणा आहेत समाजामध्ये, त्यापैकी एक चांगुलपणा तुम्ही मला विचाराल कोणता आहे, तर आता हे माईक वर बघा एक जणांनी नाव घेतले बघा, लय महापुरुषाचे, खंडीभर महापुरुषाचे नाव. एक काळ होता ते महापुरुष कोणाला माहितही नव्हते. सगळ्या देशातल्या दुर्लक्षित महापुरुषांना समाजात आणण्याचं, नाव लौकिक प्राप्त करून देण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या अनुयायांनी करून दिलेलं आहे. हा इतिहास आहे. म्हणजे असंच बोलत नाहीये तुम्ही टाळ्या वाजवा म्हणून. आणि त्याचं एक इथं काय म्हणू त्याला ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या विहाराच्या परिसरामध्ये बघा, बाबासाहेबांचा पुतळा तर आहेच आहे, त्याच्या बाजूला संत कबीरांचाही पुतळा आहे, त्यांच्या बाजूला संत गाडगेबाबांचाही पुतळा आहे, आणि त्यांच्या बाजूला ज्योतिराव फुल्यांचाही पुतळा आहे. आपली रॅलीच आपण ज्योतिराव फुल्यांच्या पुतळ्यापासून सुरू केलेली आहे. आणि त्यामुळे हा सद्गुण जो आहे, जो लोकांनी आदर्श घेण्यासारखा, तो फक्त आणि फक्त आंबेडकरी समाजाकडे आहे. आणि तो देशातल्या इतर लोकांनी घ्यावा, असं माझ्या देशातल्या, आपल्या देशातल्या लोकांना एक सांगणं आहे पहा. कारण आपल्याला गाडगे बाबाही चालते, संत रविदासही चालते, आपल्याला अण्णाभाऊ साठे चालते. आपल्या घरात पाहत, आपल्या लोकांच्या घरातही बघा, हॉलमध्ये सगळ्या महापुरुषांचे फोटो असतात. आणि ज्या महामानवाने या देशाला संविधान दिलं, स्त्रियांना समतेचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला, जातीभेद नष्ट केला संविधानात्मक तरतुदीच्या द्वारे, त्या महापुरुषाचं नावही घेणं आजही इथल्या लोकांना बघा कमीपणाचं वाटते. ही शोकांतिका आहे देशासाठी आपल्या. खरं की खोटं?
हे खरं आहे तुमच्या माहिती. शिवाजी महाराज आपल्याला वाटते आपलेच आहे, शाहू महाराज आपल्याला वाटते आपलेच आहे, महात्मा फुले आपल्याला वाटते आपलेच आहे, अण्णाभाऊ साठे वाटते आपलेच आहे, गाडगे बाबा आपलेच आहे वाटते, संत रविदास आपलेच आहे वाटते, कबीर आपलेच आहे असं वाटते, जिजाऊ आपलीच आहे वाटते, सावित्रीबाईंची जयंती बिहारात साजरी होते का नाही? तुमच्याकडे होत असेल असं कोणतं धार्मिक स्थळ आहे की ज्या ठिकाणी इतर महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होतात? सर्वे करा तुम्ही, होत असेल का? अरे अपवाद वगळता कोण या ठिकाणी होत नाही. कारण हा मनाचा मोठेपणा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला प्राप्त झाला. आणि म्हणून आपल्या देशामधले जे बौद्ध लोक आहेत ते बौद्ध लोकच एक नवी दिशा या देशाला देऊ शकतात. आणि त्यासाठी तुमच्या पिंपळगाव निपाणी हे गाव तुमचं खरोखरच छोटं आहे, हायवेच्या बाजूला लागून आहे, परंतु तुम्ही जे आता या धम्म परिषदेच्या माध्यमातून कार्य करताय, पूजनीय आनंद कीर्ती भक्तीजींच्या मार्गदर्शनात, भिक्खू संघाच्या मार्गदर्शनात कार्य करताय, हे वाखाणण्याजोगं आहे. आणि दुसरी गोष्ट, इथे आल्यानंतर मला समजलं की हे भंतेजी बघा काळा चष्मा घालून बसलेले, इज फ्रॉम ऑस्ट्रेलिया. हे ऑस्ट्रेलियाचे भंतेजी कुठले आहेत? हे डोंट नो मराठी लँग्वेज प्रॉपरली. मराठी येते का त्यांना? हा, मराठी येत नाही. इथं येऊन मग हिंदीची तोडकी मोडकी काही शब्द शिकले बघा. त्यांनी इथं जवळपास कुठेतरी 4-5 एकर जागा घेतली आणि ऑस्ट्रेलिया म्हणजे आपला मायदेश सोडून, सगळं काही सोडून इकडे येऊन जे कुठली लँग्वेज त्यांना जमेल थोडीफार त्या लँग्वेज मध्ये ते मेडिटेशनचं म्हणजे धम्माचं ध्यानाचं कार्य करताय. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. पूजनीय भंतेजी, धर्मा भंतेजी ऑस्ट्रेलियावरून आलेले आहेत आणि त्यामुळे भिक्षू लोक खूप चांगलं काम करतायत. आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप चांगलं काम भिक्षू लोकांचं आहे. आणि आम्ही सुद्धा धम्मप्रचाराचं कार्य अव्याहतपणे करत आहोत. कारण बाबासाहेबांनी सर्व काही आपल्याला भरभरून दिलंय आणि त्या बाबासाहेबांच्या अनंत उपकारांची जाणीव भिक्षूंसह भिक्षुणींना, उपासक आणि उपासिकांना पण असायला पाहिजे. म्हणून औरंगाबादेत बघा आता 26 जानेवारी 2026 ला आम्ही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाच्या स्वेच्छादानातून द ग्रेट हॅपीनेस टॉवर तथा त्याच्यामध्ये बुद्ध विहार आहे, ध्यान साधना हॉल आहे, भिक्खू निवास आहे, ई लायब्ररी, ग्रंथालय, वाचनालय, हे सगळं काही, यात्री निवास वगैरे आहे, भिक्खू निवास आहे. आणि त्या टॉवरचं, द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं भूमिपूजन आपण केलंय आणि समाजाच्या स्वेच्छादानातून त्याचं निर्माण 1 वर्षात करण्याचा आमचा मानस आहे. आणि येणाऱ्या 26 जानेवारी 2027 ला जर समाजाने साथ दिली, समाजाने स्वेच्छेनं सहकार्य केलं तर त्या द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं आपण उद्घाटनही करणार आहोत. त्याचं निमंत्रणही मी तुम्हाला आता देऊन ठेवतो. तर त्या धम्मकार्यासाठी ज्यांना कोणाला सहकार्य दान पुण्य करायचं आहे ते आपल्या ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने मटेरियलच्या माध्यमातून म्हणा किंवा आर्थिक माध्यमातून म्हणा तुम्ही दान पुण्य करू शकता आणि कराल अशी एक मंगल भावना व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो आहे. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते. भवतु सर्वमंगलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सोत्ती भवन्तु ते. बुद्धं नमः, धम्मं नमः, संघं नमामि. जय भीम. The great happiness. बुद्धं शरणं
गच्छामि